तो सगळा त्रासदायक भूतकाळ आठवून अंजलीचं मन भरून येतं. पण ती स्वतःला सावरते आणि डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करू लागते. दुसऱ्या दिवशी शांता आजीसुद्धा आपल्या घरी निघून जातात. पण जाण्यापूर्वी त्यांनी अंजलीला प्रेमाने शगुन दिला होता. कदाचित परीबद्दलचं तिचं प्रेम पाहून आजीचं मनही विरघळलं होतं. अशाच प्रकारे पुढचे 2 आठवडे खूप छान गेले. अंजलीनं विजयला विचारून तिचं फ्रीलान्सिंगचं काम पुन्हा सुरू केलं होतं. तिची कुटुंबातील सर्वात सोबत छान बॉन्डिंग झाली होती. विशेषतः परीसोबत. परी आता विजयपेक्षा जास्त अंजलीकडेच असायची. अंजलीलाही आता परीची सवय झाली होती आणि ती अतिशय काळजीपूर्वक तिचा सांभाळ करायची. विजय आणि तिच्या नात्याबद्दल बोलायचं तर ते अजूनही त्याच वळणावर होते. पण आता ते दोघं पूर्वीसारखे शांत न राहता थोड्याफार गप्पा मारू लागले होते, ज्याने अंजली खूप खुश होती. 2 आठवड्यानंतर विजय ऑफिसमधून घरी येतो. तेव्हा अंजली बेडवर बसून काम करत होती आणि तिच्या बाजूला परी झोपली होती. अंजली एका हाताने हळूहळू तिला थोपटत होती. विजयने आपली बॅग सोफ्यावर ठेवली तेव्हा अंजलीने त्याच्याकडे बघून हलकंसं स्मित केलं आणि म्हणाली, "अरे आलात तुम्ही? मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं." विजयने तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, काय विचारायचं होतं तुला?" अंजली उत्साहात म्हणाली, "ते ॲक्चुअली मला आज बाहेर डिनरला जायचं होतं निखिलसोबत." निखिलचं नाव ऐकताच विजयचा चेहरा थोडा उतरला, पण तो एक दीर्घ श्वास सोडून म्हणाला, ठीक आहे. जशी तुझी इच्छा." अंजली पटकन उठली आणि म्हणाली, "ओके, मग मी आवरून तयार होते." असं म्हणून ती पटपट लॅपटॉप बंद करून ठेवला आणि कपडे घेऊन बाथरूममध्ये गेली. तोपर्यंत विजय बेडवर बसून परीला थोपटू लागला. काही वेळाने अंजली तयार होऊन बाहेर आली. तेव्हा विजय आपले कपडे घेऊन शॉवरसाठी गेला. थोड्या वेळाने विजय शॉवर घेऊन बाहेर आला आणि टॉवेलने आपले ओले केस पुसू लागला. ड्रेसिंग टेबलसमोर तयार होत असलेल्या अंजलीची नजर त्याच्यावर खिळली आणि ती एकटक त्याच्याकडे बघत राहिली. विजयने टॉवेल गॅलरीत वाळत घातला आणि बेडकडे जात म्हणाला, "ठीक आहे, तू तिथे पोहोचलीस की मला मेसेज कर आणि निघताना सुद्धा मेसेज कर आणि स्वतःची काळजी घे." त्याचं बोलणं ऐकून अंजली भानावर आली आणि त्याच्या शब्दातील काळजी बघून मनोमन हसली. तिने बेडरूममधून पर्स उचलली आणि म्हणाली, ठीक आहे. परी आत्ताच झोपली आहे त्यामुळे ती इतक्यात उठणार नाही. पण जर उठलीच तर तुम्ही तिला दूध द्या. मी गरम दुधाची बाटलीत दूध भरून ठेवलंय. पण देताना तापमान चेक करून द्या, कारण बाटलीतलं दूध खूप गरम असू शकतं. आता मी निघते. बाय." विजयने तिला बाय म्हटलं आणि ती निघून गेली. तिच्या गेल्यानंतर विजयने परीकडे पाहिलं. त्याला माहीत होतं की परी आता बराच वेळ उठणार नाही, पण रात्री मात्र दोघांची झोप नक्की उडवणार. असा विचार करून तो हसला आणि त्याने परीचा गाल स्पर्श केला. मग तो ऑफिसच्या फाईल्स बघू लागला. दुसरीकडे अंजलीने सुमित्रा आईंना आधीच याबाबत सांगितलं होतं. त्यामुळे ती थेट बाहेर गेली, जिथे निखिल कारला टेकून तिची वाट पाहत उभा होता. अंजली हसून त्याच्याजवळ गेली. तेव्हा निखिलने तिला मिठी मारली आणि म्हणाला, "फायनली माझ्यासारख्या मित्रासाठी तुला वेळ मिळालास तर." अंजलीने बाजूला होऊन त्याच्या डोक्यात हलकी चापट मारली आणि म्हणाली, "अरे वा, स्वतः बिझी असतोस आणि नाव माझं घेतोस." निखिलने नाटकीपणे मान झुकवून म्हटलं, "बरं बाई, आमची चूक झाली, क्षमा करा. आता तुम्ही परवानगी असेल तर निघायचं का?" अंजली हसून कारमध्ये बसली आणि निखिलने कार स्टार्ट करून एका 5 स्टार हॉटेलच्या दिशेने वळवली. रस्त्यात निखिलने विचारलं, "सो कशी चालली तुझी लाईफ?" अंजली हसून म्हणाली, "खूप छान. तुला सांगते तिथे सगळे खूप चांगले आहेत. कोणीही मला असं वाटू देत नाही की मी त्या घरची नाहीये आणि परी तिच्यासोबत तर दिवस कसा जातो ते कळतच नाही." निखिल तिला इतकं खुश बघून निरखून विचारतो, "आणि विजय देशपांडे ते कसे आहेत? त्यांचं वागणं कसं आहे तुझ्याशी?" अंजली तशाच हसऱ्या चेहऱ्याने म्हणाली, "ते सुद्धा खूप चांगले आहेत. विक्रांतसारखे अजिबात नाहीत. त्यांच्यापेक्षा खूप वेगळे आहेत. सावित्रींजीवर त्यांचं खूप प्रेम आहे. पण माझंही ते खूप आदर करतात. माझी काळजी घेतात. माझ्यासाठी इतकंच पुरेसं आहे." निखिल तिचं बोलणं ऐकून म्हणाला, "पण ते तुझ्यावर प्रेम तर करत नाहीत ना?" "काळजी घेणं आणि प्रेम करणं यात फरक असतो अंजली. आणि प्रेमाशिवाय आयुष्य काढणं किती कठीण असतं हे सुद्धा चांगलं जाणतेस." त्याचं बोलणं ऐकून अंजली थोड्या कडक आवाजात म्हणाली, "मला माहीत आहे ते माझ्यावर प्रेम करत नाहीत, पण निखिल, प्रेमापेक्षा आदर जास्त महत्त्वाचा असतो. ते माझा आदर करतात ना, आणि जिथे आदर नसतो तिथे प्रेमाला काहीच किंमत नसते. माझ्यासाठी प्रेमापेक्षा सन्मान मोठा आहे. आणि राहिला प्रश्न प्रेमाचा, तर नातं एकतर्फी प्रेमावर सुद्धा टिकू शकतं. त्यामुळे अहो, माझा जो आदर करतात तो माझ्यासाठी खूप आहे."
मला त्यापेक्षा जास्त काहीच नकोय त्यांच्याकडून." तिचं बोलणं ऐकून निखिल शांत झाला. थोड्या वेळाने त्याने हॉटेलसमोर कार थांबवली. निखिलने कार पार्क केली आणि अंजलीसमोर कान पकडून उठबशा काढत म्हणाला, "बरं बाबा, सॉरी. अशी रागावू नकोस यार, प्लीज." अंजलीने त्याचे हात धरले आणि म्हणाली, "हे काय करतोय निखिल? उठ तू." निखिल हट्ट धरून म्हणाला, "नाही, आधी बोल की तू मला माफ केलंस." अंजलीने दीर्घ श्वास घेतला आणि म्हटलं, "ठीक आहे, केलं माफ." निखिल आनंदाने उठला. तिचा हात धरून म्हणाला, "मग चल लवकर डिनर करूया. मला खूप भूक लागलीये." त्याच्या या वागण्यावर अंजली हसून म्हणाली, "तू ना खरंच वेडा आहेस." हॉटेलमध्ये आल्यावर दोघांनी डिनर ऑर्डर केलं. तेव्हाच अंजलीला विजयचं बोलणं आठवलं आणि तिने फोन काढून त्याला मेसेज केला. निखिलने विचारलं, "कोणाशी चॅटिंग सुरू आहे?" अंजली म्हणाली, "हो, म्हणाले होते ना, पोहोचल्यावर मेसेज कर." "बस तेच करत होते. बरं, तू सांग तुझं काय चाललंय?" त्यानंतर ते दोघं जुन्या आठवणीत रमून गेले. खूप हसले आणि डिनर करून पुन्हा देशपांडे हाऊसकडे निघाले. निघताना अंजलीने विजयला मेसेज केला होता. विजयने कारचा हॉर्न ऐकताच फाईल बाजूला ठेवली आणि गॅलरीत जाऊन खाली पाहिलं. तिथे अंजली कारमधून उतरल्यावर निखिलने तिला मिठी मारली आणि तिच्या गालावर हात ठेवून काहीतरी म्हटलं. अंजलीने हसून मान हलवली आणि त्याला बाय म्हणून ती घराच्या आत आली. निखिल तिला जाताना काही वेळ बघत राहिला आणि मग कार वळवून आपल्या घरी निघाला. विजयने वरून हे सगळं पाहिलं आणि स्वतःशीच म्हणाला, "याचा प्रॉब्लेम काय आहे? दरवेळी अंजलीला असं मिठी मारणं गरजेचं आहे का? असो, मला काय? तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला काय देणं-घेणं?" असं म्हणून त्याने एक सुस्कारा सोडला आणि पुन्हा फाईल बघू लागला. तितक्यात अंजली आत आली. विजयला जागं बघून तिने विचारलं, "परी उठली नव्हती ना?" विजयने डोकं वर करून पाहिलं आणि म्हणाला, "नाही, तू गेल्यापासून ती झोपलेलीच आहे." अंजलीने मान हलवली आणि पर्स कपाटातून ठेवून तिचे कपडे काढू लागले. विजयने विचारलं, "मग एन्जॉय केलंस का तू?" अंजली आनंदाने म्हणाली, "हो, खूप. तुम्हाला सांगते, आज आम्ही खूप जुन्या गोष्टीसुद्धा बोललो." विजय सहज म्हणाला, "अहो, म्हणजे तू आणि निखिल खूप क्लोज आहात तर?" अंजली म्हणाली, क्लोज तर आहोतच, कारण माझा दुसरा कोणी मित्रच नाहीये ना." विजयने उत्सुकतेने विचारलं, "आणि असं का?" अंजली सोफ्यावर बसत म्हणाली, "कारण बाबांना माझं बाहेर जाणं आवडायचं नाही आणि तुम्हाला तर माहीतच आहे, मित्रांसोबत जोपर्यंत बाहेर फिरणं फिरणं होत नाही, तोपर्यंत नातं घट्ट होत नाही. असं नव्हतं की माझे मित्रच नव्हते होते, पण ते फक्त शाळा, कॉलेजपुरते मर्यादित राहिले. पुढे संपर्क राहिला नाही." तिचं बोलणं ऐकून विजयच्या मनात विचार आला. "मला वाटलंच होतं की यांच्या बाबांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. पहिल्या भेटीतच त्यांचा चेहरा बघून मला ते समजलं होतं." त्याने पुढे विचारलं, "मग तू आणि निखिल कसे मित्र बनलात?" अंजली हलका हसून म्हणाली, "कारण निखिल माझ्या बाबांच्या मित्रांचा मुलगा आहे. ते काका बाबांचे बालपणीचे मित्र आहेत आणि बाबांना हे माहितीच नाही की निखिल माझा बेस्ट फ्रेंड आहे. ही गोष्ट फक्त माझ्या जवळच्या लोकांनाच माहिती आहे. अगदी माझ्या पहिल्या पतीला विक्रांतला सुद्धा हे माहिती नव्हतं." विजयने उत्सुकतेने विचारलं, "मग तू मला का सांगितलंस?" अंजलीने त्याच्याकडे प्रेमाने बघत म्हटलं, "कारण तुम्ही त्यांच्यासारखे नाही आहात. तुम्ही त्यांच्यापेक्षा खूप वेगळे आहात आणि माझ्या जवळच्या व्यक्तींपैकी एक आहात." असं म्हणून ती आपले कपडे घेऊन बाथरूममध्ये गेली. विजय आश्चर्याने तिच्याकडे बघत राहिला आणि विचार करू लागला, "ही आता अंजली काय म्हणाली? तिच्या मनात माझ्याबद्दल काही भावना निर्माण होत आहेत का? जर तसं असेल तर ते चुकीचं आहे. असं होऊ शकत नाही." असं म्हणून त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो अंजली बाहेर येण्याची वाट पाहू लागला. थोड्या वेळाने अंजली बाहेर आली. विजय तिला काहीतरी सांगणार होता, पण तिचा सुकलेला चेहरा बघून त्याने विषय बदलला आणि विचारलं, "तू माझं जेवण घेऊन येतेस का?" "मी अजून जेवलो नाहीये." अंजलीने मान हलवली आणि ती खाली गेली. तिचे गेल्यानंतर विजय स्वतःशीच म्हणाला, "अंजली इतकी उदास का झाली?" कदाचित पहिल्या पतीचा विक्रमचा उल्लेख आल्यामुळे त्या दिवशी सुद्धा ती अशीच गप्प झाली होती. "मला वाटतं त्यांचं नातं आमच्या नात्यापेक्षा जास्त त्रासदायक होतं." असं म्हणून तो विचार करत गॅलरीत जाऊन उभा राहिला. दुसरीकडे मल्हार आणि ईशा खोलीत मल्हार लॅपटॉपवर काम करत होता आणि ईशा अर्णवला झोपवता मल्हारकडे रागाने बघत होती. काही वेळाने मल्हार तिच्याकडे न बघता म्हणाला, "बस कर गुलाबो, इतकी काय बघतेस? तुझ्या या हँडसम नवऱ्याला कोणाची तर नजर लागेल." त्याचं बोलणं ऐकून ईशा थोड्या रागातच म्हणाली, "आणि कोणी सांगितलं तुम्हाला की तुम्ही हँडसम आहात? आजकाल कोणी अशा अफवा पसरवून तुम्हाला चण्याच्या झाडावर चढवलंय कोणास ठाऊक." तिचं बोलणं ऐकून मल्हारने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, "म्हणजे मी हँडसम नाहीये?"
ईशाने तोंड वाकडं केलं आणि म्हणाली, "अजिबात नाही. तुमच्यापेक्षा तर माझा मित्र ऋषी, हा ऋषी खूप छान दिसतो." तिचं बोलणं ऐकताच मल्हारने लॅपटॉप बंद केला आणि तिच्या जवळ जाऊन बसला. तो तिच्याकडे रोखून बघत म्हणाला, "हा ऋषी कोण आहे? आणि तो तुझा मित्र कधी झाला? मला का माहीत नाही याबद्दल?" ईशान्य त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि अर्णवकडे बघत म्हणाली, "तुम्हाला वेळ कुठे असतो तुमच्या कामातून? ठीक आहे, तुम्ही बिझी राहा. मी सुद्धा उद्या ऋषीसोबत डिनर डेटवर जाते. त्याने आज संध्याकाळीच मला कॉल करून विचारलं होतं आणि मी त्याला हो म्हटलंय. कारण तुमच्याकडे तर माझ्यासाठी वेळच नाहीये ना." मल्हार रागाने म्हणाला, "अच्छा, आणि तू मला एकदा विचारणं सुद्धा गरजेचं समजलं नाहीस ना?" ईशा त्याच्याकडे बघत म्हणाली, "हो, मग जेव्हा तुमच्याकडे वेळ नाही तेव्हा दुसऱ्या कोणासोबत तरी फिरावं लागेलच ना. आता मी उद्याच त्यांच्यासोबत डेटवर जाणार आहे. अर्णवला ना तुम्ही सांभाळा, कारण मला अर्णवला सोबत न्यायचं नाहीये. ऋषीला कुठे माहिती आहे की माझं लग्न झालंय, असं मी विचार करते की माझ्यासाठी एखादा छानसा वेस्टर्न ड्रेस सिलेक्ट करावा." असं म्हणून ती कपाटाकडे जाऊ लागली. मल्हार लगेच तिच्या मागे गेला आणि तिचा हात धरून तिला स्वतःकडे वळवलं. ईशाने कपाटाला टेकून आपले हात बांधले आणि त्याला इग्नोर करत म्हणाली, "काय आहे आता? जा तुमचं काम करा. मला ड्रेस सिलेक्ट करायचा आहे. मलाही खूप काम आहेत." "ओके." मल्हार तिचं बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्याजवळ झुकला आणि हळूच पुटपुटला, "आजकाल माझी गुलाबो तर शेरनी झालीये. कुठे गेली माझी ती लाजरी गुलाबो? मला तर तीच गुलाबो हवी आहे, जी माझ्या जवळ येताच लाजून नजर खाली झुकवायची आणि जिच्या गालावर लाजेची लाली पसरायची. मग सांग, कुठे लपवलंस माझ्या त्या लाजरी गुलाबोला?" असं म्हणून त्याने ईशाच्या चेहऱ्यावर हलकी फुंकर मारली, ज्यामुळे ईशा शहारली आणि तिने डोळे मिटून घेतले. तिची ही अवस्था बघून मल्हारच्या चेहऱ्यावर एक खोडकर हास्य आलं. त्याने ईशाच्या गालावर ओठ टेकवले आणि हळूच विचारलं, "तू खरंच मला सोडून ऋषीसोबत जाणार आहेस?" ईशा त्या क्षणात हारून गेली होती. तिने नकारार्थी मान हलवली. मल्हारने पुन्हा विचारलं, "पक्क ना?" ईशाने मदहोशीत होकार दिला. तेव्हा मल्हार बाजूला झाला आणि म्हणाला, "गुड. तुला हेच करायचं हवं. आता जाऊन आराम कर. मला ऑफिसचं थोडं काम आहे." असं म्हणून तो जाऊ लागला. तेव्हा ईशाने रागाने त्याचा हात पकडून त्याला स्वतःकडे खेचलं आणि त्याची कॉलर धरून म्हणाली, "आता तर मी ऋषीसोबत नक्कीच जाणार आणि बघतेच मला कोण अडवतंय ते." असं म्हणून तिने मल्हारला धक्का दिला आणि आपले कपडे बघू लागली. मल्हारने मागून तिला कवेत घेतलं आणि म्हणाला, "सॉरी ना गुलाबो, प्लीज. आता इथून पुढे फक्त तुलाच वेळ देईल. आपल्या या बिचाऱ्या नवऱ्यावर असा अन्याय करू नको गं प्लीज." ईशानने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तेव्हा मल्हार तिच्या खांद्यावर ओठ टेकून हळूच म्हणाला, "प्लीज गुलाबो." ईशाने पुन्हा त्याला धक्का दिला आणि ती कपडे निवडू लागली. मल्हारने पुन्हा तिला मागून मिठी मारली आणि गाणं गुणगुणत सुरुवात केली, गुमसुम रहने वाली हमरी एक गुजरिया रे, तुझ पर जान हमने लुटाई है, तब जाके तू संग आई है." त्याला गुणगुणता ऐकून ईशाच्या ओठावर हसू आलं. तिने मागे वळून त्याच्या गळ्यात हात टाकले आणि पुढच्या ओळी गायल्या, "तूने तो पल भर में चूर किया रे, जिया मोरा जिया." गाणं संपल्यावर मल्हारने हसून विचारलं, "मग मानली का माझी गुलाबो?" ईशा विचार करत म्हणाली, मानावंच लागल. जर कोणी इतक्या प्रेमाने गाणं गाऊन मनवणी करत असेल तर त्याच्यावर कोण नाराज होणार?" मल्हारने सुटकेचा श्वास सोडला आणि म्हणाला, "थँक गॉड तू मानलीस." एका बायकोला मनवण्यासाठी या बिचाऱ्या नवऱ्याला काय काय करावं लागतं. "उद्या गुलाबी साडीत तयार राहा. आपण फिरायला जाऊया." ईशाने आनंदाने विचारलं. "सच्ची?" मल्हारने तिचं कपाळ चुंबलं आणि म्हणाला, "मुच्ची गुलाबो." ईशा लाजून मल्हारच्या छातीला लपली आणि मल्हारने तिला घट्ट मिठीत मारली. दुसरीकडे अंजली जेवण घेऊन रूममध्ये येते. विजय सोफ्यावर बसलेला असतो. ती त्याच्या समोर जेवण ठेवते आणि बेडकडे जाते. तिथे परी जागी होऊन इकडे तिकडे बघत होती. अंजलीला बघताच परी आनंदाने चहकली. अंजलीने तिला कडेवर घेतलं आणि तोतल्या भाषेत म्हणाली, "अलेले गुलिया, बाळ उठली?" असं म्हणून तिने परीचा मुका घेतला. तेव्हा परी खिलखिलावून हसली. विजय तिच्याकडे बघून हसून म्हणाला, "खूप कमी वेळात ती तुझ्यासोबत खूप छान रमली." अंजली म्हणाली, "नजर नको लावू आमच्या नात्याला." विजय लगेच म्हणाला, "अरे मी कुठे नजर लावली? मी तर फक्त म्हणालो." अंजली हसून म्हणाले, "रिलॅक्स, मी गंमत करत होते." "हो, परी माझी खूप लवकर रमली. मला ही इतकी गोड मुलगी मिळाली आहे, जी मला कधीच त्रास देत नाही आणि माझ्यावर खूप प्रेम करते. मला माहिती आहे उद्या कोणी सोबत असो वा नसो, परी कायम माझ्यासोबत असेल." तिचं हसणं माझ्या मनाला खूप सुख देतं. विजय तिचं बोलणं ऐकून हसतो. तेव्हा अंजली संकोचात विचारते, "एक विचारू तुम्हाला? तुम्ही रागवणार तर नाही ना?" विजय गंभीर होऊन विचारतो,
तुला सावीबद्दल विचारायचं आहे ना? अंजलीने हळूच होकार दिला. विजयने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, विचार, काय विचारायचंय? तुझा अधिकार आहे हे जाणून घेण्याचा. जेव्हा परीचा अन्नप्राशन सोहळा होता तेव्हा मला एका कामासाठी बाहेर जावं लागलं होतं. संध्याकाळी सावीने पार्टी ठेवली होती आणि सकाळी पूजा होती. मी पूजेला होतो, पण संध्याकाळी अचानक कॉल आला म्हणून मला जावं लागलं. परीचा केक ऑर्डर केला होता, पण तो आला नव्हता म्हणून सावी स्वतः केक घ्यायला गेली. रस्त्यात खूप पाऊस होता. केक घेऊन परत येताना तिचा असं बोलताना विजयचे हात थरथरू लागले, पण स्वतःला सावरून तो म्हणाला, तिचा ॲक्सिडेंट झाला. तिने कसाबसा मला कॉल केला. मी तिथे पोहोचलो आणि तिला हॉस्पिटलला नेलं, पण तिथे तिने प्राण सोडले. शेवटच्या क्षणीसुद्धा ती मला हेच म्हणाली, की परीची आणि स्वतःची काळजी घे आणि ती आम्हाला सोडून निघून गेली. हे सांगताना विजयचे डोळे भरून आले होते. त्याची ती अवस्था बघून अंजली परीला कडेवर घेऊन त्याच्याजवळ बसली आणि हिचकिचावत त्याच्या हातावर हात ठेवून म्हणाली, सावित्रींजी खूप स्ट्रॉंग होत्या, त्यामुळे प्लीज त्यांच्याबद्दल विचार करून तुम्ही कमकुवत पडू नका. तुम्हाला असं बघून त्यांना वाईट वाटेल. विजयने स्वतःला सावरलं आणि म्हणाला, सॉरी, तो दिवस आठवून मी थोडा इमोशनल झालो होतो. तो माझ्या आयुष्यातील सगळ्यात वेदनादायक दिवस होता, जो मी विसरू शकत नाही. अंजलीने त्याच्या हातावर हलका दाब दिला आणि म्हटलं, ठीक आहे, तुम्ही शांत व्हा आणि आधी जेवण करून घ्या. विजय हात धुवून येतो आणि जेवू लागतो. तेव्हा अंजली विचारते, तुम्ही या विषयावर दुसऱ्या कोणाशीही बोलला आहात का? विजय म्हणाला, नाही, कारण मला कधी वाटलं नाही की मी यावर बोलावं. तू पहिली आहेस जिच्यासमोर मी माझ्या भावना व्यक्त केल्या. अंजलीने विचारलं, मग तुम्ही मला का सांगितलं? विजय तिच्याकडे बघून म्हणाला, कारण तू परीची आई आहेस ना. तुला हे सगळं माहिती असणं तुझा अधिकार आहे. तिने हलकं स्मित केलं आणि परीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, काय आपण मित्र बनू शकतो? विजय आश्चर्याने तिच्याकडे बघू लागला. तेव्हा अंजली म्हणाली, मुलं नेहमी त्यांच्या पालकाकडून शिकतात. जर त्यांचं नातं नॉर्मल असेल तर मुलांवर चुकीचा परिणाम होतो. मला परीवर असा कोणताही परिणाम नकोय. मला तिला एक चांगली व्यक्ती बनवायचं आहे. जर आपण मित्र बनून राहिलो, एकमेकांशी गोष्टी शेअर केल्या, तर परीला सुद्धा सगळं नॉर्मल वाटेल. काय म्हणता तुम्ही यावर? विजय काही वेळ विचार करतो आणि म्हणतो, तू बरोबर म्हणतेयस. आपण मित्र नक्कीच बनू शकतो. पण फक्त मित्र, बरोबर ना? अंजली हसून म्हणाली, जी फक्त मित्र. सो हॅलो फ्रेंड. विजयी हसून म्हणाला, हाय फ्रेंड. अंजली आनंदाने बेडवर जाऊन बसले आणि परीला गुदगुल्या करत म्हणाले, मम्मा आणि पप्पा मित्र झाले. परी हसून तिचा चेहरा पकडण्याचा प्रयत्न करू लागली. त्यांना असा हसताना बघून विजय मनातल्या मनात फुटफुटला. सावी, मी परीसाठी योग्य आई निवडली आहे. मला खात्री आहे तू खुश असशील. विजय आणि अंजलीचे या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होईल का? जाणून घेण्यासाठी वाचत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा भाग लवकरच येईल. आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा आणि मल्हार ईशाची जोडी तुम्हाला कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात.